आज अक्षय तृतीया, जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जन्मदिवस। काय कवी कैलास हे वचन ज्यांनी संपूर्ण जगाला दिलं असे महात्मा बसवेश्वर, त्यांचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये विजापूर जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये झाला। त्या गावाचं नाव होतं बागेवाडी। बागेवाडी या गावामध्ये जन्म झाल्यानंतर संपूर्ण जीवन त्यांनी समाजाला वाहिलं। 12व्या शतकामध्ये ज्या महान संतांनी क्रांती केली असं नाव म्हणजे महात्मा बसवेश्वर। आपण संतांचं कार्यच असं असतं की समाजामध्ये ज्या वाईट प्रथा आणि रूढी परंपरा आहेत त्या नष्ट करून चांगल्या विचाराची संस्काराची पेरणी केली पाहिजे। 1105 साली अक्षय तृतीयाला त्यांचा जन्म झाला। जन्म झाल्यानंतर वयाच्या 8व्या वर्षी ज्यावेळेस उपनयन संस्कार करण्याची वेळ आली त्यावेळेस महात्मा बसवेश्वर असं म्हणाले की माझ्यापेक्षा मोठी अक्का नागाई आहे, म्हणजे माझी बहीण आहे, आणि त्या बहिणीचा अगोदर उपनयन संस्कार करा, त्याच्यानंतर माझा करा। परंतु त्या काळामध्ये स्त्रियांना शूद्र मानलं जात होतं आणि म्हणून तिचा उपनयन करायला नकार दिला। त्यावेळेस हे विचार त्यांना पटले नाहीत आणि त्यांचे जे विचार होते ते विचार शूद्र, उच्च, लिंगभेद, धर्मभेद, जातीभेद करू नये असे त्यांचे विचार होते। 8व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला, कारण त्या काळामध्ये समाजाच्या विचाराच्या विरोधामध्ये कोणी वागलं तर त्या परिवाराला त्रास होत होता। कुडल संगम हे शैव पीठाचं एक अभ्यासाचं आणि एक आध्यात्मिक केंद्र होतं। त्या ठिकाणी ते गेले। त्या ठिकाणी जाऊन अनेक धर्मशास्त्रांचा, तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर तिथं एके दिवशी मंगळवेढ्याच्या बिज्जल राजाचा जो प्रधान आहे तो म्हणजे बलदेव, जो की महात्मा बसवेश्वराचा मामा होता, तो तिथं आला। यांची विद्वत्ता पाहून त्यांनी आपली मुलगी महात्मा बसवेश्वर यांना देण्याचं ठरवलं। त्या दोघांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर कालांतरानं यांची विद्वत्ता पाहून कारकुनाची नोकरी राजाच्या दरबारामध्ये करण्यात आली। यांनी ती नोकरी स्वीकारल्यानंतर कालांतरानं त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचे विचार, त्यांची गुणवत्ता पाहून कारकुनपासून प्रधानमंत्री पदापर्यंत महात्मा बसवेश्वर यांनी मजल मारली। हे सगळं करत असताना आणि त्या ठिकाणी कारभार करत असताना सुरुवातीपासूनच धर्मामधील जे कर्मकांड आहे, जी अंधश्रद्धा आहे, जे आर्थिक शोषण आहे, जो लिंगभेद आहे, याच्यावरती त्यांनी आघात केले आणि आघात करून याला विरोध केला। त्यांनी सांगितलं की पृथ्वी एकच आहे, आकाश एकच आहे, मग आपण भेदभाव का करतो? आणि मग त्याच्यामुळं याला मूठ माती देण्यासाठी मंदिरामध्ये जाऊन ईश्वराची भक्ती करण्यापेक्षा महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येकाच्या हातावरती इष्टलिंग दिला। तुमचं शरीर म्हणजेच मंदिर आहे आणि प्रत्येकाच्या जवळ हा ईश्वर आहे, त्याची पूजा करा असं त्यांनी सांगितलं। त्यांचे विचार सगळ्या जगाला पटले। विशेषतः त्यांच्या या कार्यकालामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, काश्मीर, अफगाणिस्तान या ठिकाणी बरेच शिष्य त्यांचे तयार झाले। शरण आणि शरणी तयार झाल्या आणि त्यांनी या विचारांचा प्रचार केला। मग आपल्या सर्वांना माहीत असेल, सोलापूरचे सिद्धरामेश्वर असतील, अक्कम्मा देवी असेल, अदय्या असेल, काश्मीरचा राजा महादेव असेल, अफगाणिस्तानचा मंगरूळ शंकरदेव असेल, विदर्भातले कक्कय्या असतील, केतय्या असतील, असे अनेक शरण म्हणजे जे प्रचार करतात असे तयार झाले आणि त्यांनी या विचारांचा प्रचार केला। विशेषतः महात्मा बसवेश्वर यांना लिंगभेद, धर्मभेद, जातीभेद मान्य नव्हता आणि त्यांच्या कार्यकाळामधली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज आपण जी संसद म्हणतो, संसदेमध्ये वेगवेगळे कायदे पारित होतात, चर्चा होते। त्याच पद्धतीनं बिज्जल राजाच्या दरबारामध्ये एक अनुभव मंडप असायचा। त्या ठिकाणी उच्च-नीच भेदभाव न करता सर्व स्तरामधले कोणीही त्या ठिकाणी त्या विचारसभेमध्ये सहभाग घेऊ शकत होतं आणि म्हणून
त्या ठिकाणी पारित झालेला विचार हा कायदा असायचा, वचन असायचं आणि त्याचा प्रचार केला जायचा। मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीची स्थापना झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। अनेक विद्वान लोक त्या ठिकाणी यायचे, महिला यायच्या। 770 सभासद त्या अनुभव मंडपाचे होते, त्यापैकी 700 पुरुष होते तर 70 महिला होत्या। म्हणजे महिलांना सुद्धा या विचार सभेमध्ये सहभागी होता येत होतं, आपले विचार मांडता येत होते। आणि याचाच परिणाम असा झाला की पुढच्या काळामध्ये हरळय्या नावाचा चांभार होता आणि मधुरस नावाचा ब्राह्मण होता। या मधुरस नावाच्या ब्राह्मणाची मुलगी, जिचं नाव होतं कलावती, आणि जो हरळय्या होता त्याचा जो मुलगा होता शीलवंत, या दोघांचा जातीभेद विसरून विवाह लावण्यात आला। परंतु हे केलेलं काम, जातीभेद निर्मूलनाचं केलेलं काम समाजाला आवडलं नाही। समाजानं बिज्जल नावाच्या त्या राजाचे कान भरले, याच्या विरोधामध्ये, महात्मा बसवेश्वराच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलं आणि मग हे सहन झालं नाही। राजानं अटक करण्याच्या सूचना दिल्या, त्यावेळेस महात्मा बसवेश्वर तिथून निघून गेले आणि त्या ठिकाणी काही कालावधीनंतर बिज्जल राजाचा खून झाला। म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली, जे प्रचलित चालीरीती आणि रूढी परंपराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार होत होते, त्यावेळेस कर्मकांडाला मानणारा समाज हा त्यांना विरोध करत होता आणि असाच परिणाम झाला। एक वेळ तर अशी आली की यांचं जे साहित्य होतं ते साहित्य सुद्धा नष्ट करण्याचं काम त्या समाजातल्या लोकांनी केलं। शेवटी 1167 साली नागपंचमीच्या दिवशी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची ज्योत मालवली। बंधूंनो, संत अनेक होत असतात, परंतु समाजातील जे व्यंग आहेत, समाजातील जे वाईट प्रथा रूढी परंपरा आहेत, त्याच्या विरोधामध्ये बोलणारे संत खूप कमी असतात। आणि अशापैकी ज्यांनी या समाजामध्ये क्रांती केली, ज्यांनी विचाराची, संस्काराची एक ज्योत पेटवली, असे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना आपण स्मरण करूया, त्यांच्या विचारांचं स्मरण करूया। त्यांच्या विचारांचं आचरण म्हणजेच खऱ्या अर्थानं जयंती आहे। या जयंतीच्या दिवशी आपण सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।